लय गरम तर रे बाबा. यायची होई. हा कधी यायची? येईल 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 ना येईल ना बाबा. पार वाट बघू बघू पार तुझी वाट लागली रे. चेहरा झाला रे. हा ना एकदम सुकल्यावानी झालं रे तू कडे. हा पण त्याला कारणीभूत तूच आहे रे. कस काय रे? अरे जरा नीट राहावा जरा. आता सुधारणार आहे तुला माहिती आहे ना. हे बघ तुझी व्यवस्थित सोयरीक लावून दिली. आज काय पहिली वेळ आहे का ती घर सोडून जायची? नाही ना. त्याच्या आधी पण ती घर सोडून लय वेळेस गेली. प्रत्येक वेळी मी फोन करायचं ती येणार. प्रत्येक वेळेस मी फोन. नाही भाऊ तू माझ्यासाठी चांगलं आहे रे. हा हा बरोबर आहे. तू आता मला भाऊ भाऊ म्हणतो नंतर माझं नाव काढायचं तू. नाही राव. चार चौकात चौकाली तू जोडदार आहेत राव आपण दोस्त आहेत. हा ना. पण आहे का रे आता चहा पिऊ आपण तिला व्यवस्थित. चल चहा पाहिजे तुम्ही तुला. हा आलाय माझ्या संग तर चहा पिऊ बरं का. पण मी काय म्हणतो तू आहे ना प्यायचा कार्यक्रम बंद कर आता. आता बंद आलं का लक्षात? आता आहे ना तुला ह्या पिण्याच्या नादानी आहे ना तुझी गाडी विकावं लागलेली. आता मी माझी गाडी आणली असती पण ती टांगली सर्व्हिसिंगला. नाहीतर आहे ना मग मी पण तिला घेऊन आलो असतो. तिला आता ती आल्यावर गाडी विचारलो मग काय सांगू तिला? काय काय सांगू मग? काय सांगशील आता? तेच मला प्रश्न पडलाय ना. मग आता परत जायचं मागं आले एसटीत बसून. अरे असं काय करतो बाबा? मग तिला फोन करून सांगू का तू उतरूच नको या नाही नाही येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे. आता ऐक मी काय म्हणतो तू एक सांग तुझी गाडी आहे ना नको नको खोटं बोलायला नको. आता आहे ना तू घरापर्यंत गेलो माझा मी काय सांगतो ऐक तू आहे ना थोडं असं तिचं मूड बीड बघून आहे ना असं सांग तिला की मी माझी गाडी विकून टाकली. हा बरं एसटी गेलो मग सांगू लगेच नाही. हा मूड बघून सांग. बरं चहा प्यायचं म्हणतो तू नको पाजू मीच पाजतो. ऐका पैसे तुझ्याकडे चहा पाजायला मला तोच काय आला मला घेऊन पण मला जावं रिक्षाने तुम्हाला. चला अरे ते काय झालं माहिती का तुमच्या नवऱ्याने तुम्हाला ओळखलंच नाही बघा. ते पॅन्ट शर्ट घातली ना तुम्ही. ती सोडून दिली. सोडून दिली. बरं मी काय म्हणतो प्रवासात काय त्रास नाही झाला तुम्हाला? नाही झाला होता थोडासा झाला ना. पण मी घेतलं. चल जाऊ द्या. नाही नाही तुम्हाला ते गाडी लागत ना नुसतं उलट्या होत्या. हा घेतला ना मी आवळा कंठी खाल्ला ना. मग खाल्लं ना. बरं चला. तुम्हाला काय एवढी काळजी माझी? वहिनी मी तुमची काळजी नाही करणार. मी सोयरी सोडून दिलेली तुमची. प्रतिवेळी तुम्हीच काय काळजी करता माझी? आता काय करता हे माझा मित्र. धर हे पण पकड दोन्ही पण. हा पकड कामातच आहे तू. हे माझा मित्र आहे पण आता भावासारखा जीव लावतो मी. माझ्या वाईट कामामध्ये मला मदत केली. आता माझं काम आहे त्याला मदत करायची. त्याला मी सगळं समजून सांगितलेलं आहे. पिणं पिणं सगळं पण तुमच्या भरोशावर आली मी. तुम्ही आता काळजी करायचं नाही बरं काय. नाहीतर आहे ना मी तुम्हाला स्वतः तुमच्या माहेरी सोडून येईन आणि याच्या कंबड्यात लाटच घालीन मी. चालेल चालेल. परत काय एसटीत बसू द्यायची विचार काय? गप जरा नीट अवतार कर. तसं पण मी एसटी वाल्याचा नंबर घेऊन ठेवला. एमर्जन्सी लागला तर ते मला घेऊन जात. म्हणत समय सूचकता. आता बरं चला आता आहे ना मी रिक्षाने जाऊ. माझी गाडी सर्व्हिसिंगला टाकली. मला आले भूक लागली आता काहीतरी खाऊ घाला. हा चला चला खाऊ. चला खाऊ खाऊ चल. चांगलं दिसत तुम्हाला पॅन्ट शर्ट बरं का. हो मग या आधी पण खूप छान दिसायचे पण काय आता. बरं ते जाऊ द्या. गाडी कुठे आपली? गाडी गाडी माझी गाडी टाकली आपली पंक्चरला. पंक्चर झाली ना येताना नाही का पंक्चर झाली तिथं. पंक्चर का पंक्चर? पंक्चर पंक्चर आता वजन झालंय मला. पंक्चरला टाकली त्यांनी गाडी असं तो म्हणतो. पंक्चरला टाकली. माझी गाडी आहे ना सर्व्हिसिंगला टाकलेली. मग आता कशाला जायचं मी? आता मी आहे ना. तुम्ही आहे पण मग तुम्ही आला का उचलून घेणार आहे का? तसं नाही. मी उचलून घेईन. तो कशाला घे घरी घे. तुम्ही तर गप्पच बसा. हो तुमचं काय? रिक्षाने जाऊ आपण. तुम्हाला काय मी रिक्षाने नाही येणार. मग आता काय करणार? म्हणजे मी कधी आयुष्यात रिक्षाने प्रवास नाही केला. मी रिक्षाने जायचं. नका नका येऊ नका येऊ तुम्ही रिक्षा. मग पायी पायी जायचं का? मग जवळ आहे का पायी पायी जायला? मग त्यांना रिक्षात पण नाही बसायचं. गाडीवर नाही आपल्याकडे नाही गाडी. स्वतःची गाडी असून मी पायी जायचं लोकांच्या गाडीने जायचं का? बोल रिक्षा हे फक्त ना लास्ट टाइम परत नाही येणार मी रिक्षा दिवस फक्त. काय हो मला एक सांगा रिक्षावाल्याची रिक्षा बी आताच पंक्चर व्हायची होती का? ती काय आज जरा दिवसच चांगलाच आहे ना. नाही मला तर असं वाटतंय जेवढ्या पण गाड्या आहेत ना त्यांनी ठरवलंय आज आहे ना पंक्चरच व्हायचंय आपल्याला. पंक्चर दिसली गाडी चालली गाडी की झाली पंक्चर झाली. पण मी नाही पंक्चर होणार आज. बरं ते जाऊ द्या. ते गाडीचं मोरू द्या. आपल्याकडे चांगलाच पाऊस झालाय है ना. पाऊस झाला भरपूर पाणी आलंय नदीला. लय भारी लय भारी. मग काय पेरलं का नाही? पेरलं नाही काही. का बरं?
पोहत होतो मी, टाइमच नाही भेटला. अहो काय माणूस आहे, पोहायला टाइम होता म्हणजे शेतात काय पेरायला टाइमच नव्हता. म्हणजे वहिनी तुम्ही मला तू एखादा इथं phone- नाही, मग मी कशा फिरू? वहिनी म्हणजे 4 महिने झाले तुम्ही जाऊन, हा मग आणि मग तुम्ही मला एखादा फोन करायचा, मला सांगायचं, मी याला लावलं असं ना कामाला पेरायला, मी मदत केली असती मग त्याला. तुम्ही कुठे भटकत होते, तुम्ही त्यांच्या सोबतच होते ना. मी माझ्या प्रपंचामध्ये अडकलेलो, आमचा प्रपंच तुम्हाला माहिती ना कसं आहे. मग आमचा प्रपंच कोणी करायचा. आता तुमचा प्रपंच तुम्ही करायला पाहिजे, पण आता काय तुला कळत नाही का बरे. तुम्ही दिला ना माझ्या गळ्यात असा मारून, नाही त्याला चांगला भेटला असता. चांगलाच होता तो, पण काय कसं चांगलंच आहे. नाही, तसा चांगलंच आहे, पण गाडी कुठं फिरली. हो. अरे वा 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 आता वा. गोगल कुठं सापडलं तुला? सापडला नाही, लिंबा खाली घातलाय आता 10-100 रुपयाचा मी. हा का? हा मग अजून एखादा घ्यायचं नसतं चौकोनी, आता तुम्ही तू गोल. साडी घाली ना, गोगल लावायला लागले, आता मी काय करू मग? अहो उलट मेहरबानी माना, लग्न आधी मी असे राहत होते, लग्न झालं म्हणून तुमच्या घेऊन जरा तसे राहत होते. हा का? ऐक ना, तू असा जरा आहे ना आता सुधार बरं का. ते हे कपडे ही अशी राहती तशी राहती, त्यापेक्षा आहे ना तू कसं राहतोय ना हे जास्त महत्वाचं आहे. ते पण आहे ना, मी ना माझ्या घरच्यांमुळे लग्न केलंय, नाही तर तुमच्या सारख्याशी मी तर लग्न लय लांबची गोष्ट आहे. ते काय अरे, तुमचे लय चांगलं वडील आहे मी. तुमचे वडील आणि माझे वडील मित्र होते म्हणून, नाही तर फसली गंमत, नाही तर कशाचं काय. तसं नाहीये बरं का वैदी, आपण भांडायला आलोत काय? एवढा गैरविश्वास करू नका त्याच्यावर बरं का. मी काय म्हणतो, आता मी सांगितलंय ना तो सुधारला म्हणून. हे बघा भाऊजी, हा. हा शेवटचा टाइम आहे. आता हा चौथ्यांदी टाइम झालेला आहे मी घर सोडून जाण्याचा. परत असं झालं हे 10 रुपयाला लागले का परत मी हे मेले तरी यांच्या मुर्द्यावर पाणी वाटायला येणार नाही. नाही, असं नको ऐकलं करू. का? काय इज्जत आहे, कशाला पाहिजे ती दारू, कशाला प्यायची ती दारू. बंद पण ती आता आता ते जातील, आता तुम्ही जायचं नाही. नाही मी मी कशाला. स्वतः येईल तुम्हाला सोडवायला तुमच्या बाहेर. ओय. मला म्हटलं ना, सोडवायला. मी वहिनीच्या बाजूने जास्त आहे. ऐका ना, मी काय म्हणते, हे जर सुधारले नाही, हा. हे जर तसेच वागायला लागले हा. तर मग मी तुम्हाला न सांगता चालत जाईल. आता चला. चला घरी. चला आणि हा घरी गेल्यावर आहे ना जराशे माझे कपडे ड्रायटिंगला देऊन टाका. हे का ड्रायक्लिंग चालू झाली? ते काय असतं ड्रायक्लिंग म्हणजे? अहो जुने कपडे नवे करून आणायचे. हा का? वहिनी तुम्ही आले एक 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 काम काही सांगू नका. ते नवरा सगळे काम, कोणाचा आहे? अगं सगळे काम घेऊन माझ्या बोकंडी येतो माहिती पण का? नवरा कोणाचा आहे? तुमचा आहे, पण मला तेच कळत नाहीये. सगळे तुमच्या घराची काम करायला मी काय तुमचा घरगडी आहे का? हा? राहतो का? जर तसं बी आता आम्हाला मला तर पेरायचं- वाटायला लागलं हे की रावच तुमच्या इथं घरगडी म्हणून. आमचा पैलवान घेऊन येतो, मग कळन तुम्हाला. हा जोडीने या मग. हा मग परवडत नाही की नाही, मग कळन तुम्हाला कसं आहे आमचा पण जोडीदार. तुमच्या बापाने भरपूर वेस्ट सोडेल तुमच्यासाठी. आमच्या कशाला येतात इकडे, आमचेच खायचे वांदे होतील नाही तर. तुम्ही एक काम करा, तुम्हाला सोडून दिलं नाही यांनी, म्हणजे यांना तुम्ही सोडून दिलं ना, काय माहेरी जात नका बसू. हे आहे ना माझ्या घरी येऊन राहा तुम्ही बिनधास्त. ओय, तुझ्या घरी येऊन राहा. बायको माझी तुझ्या घरी काय जेवण आहे काय? काय मग अरे भाऊ, माझी बहिणीसारखी आहे ती. हा बाबा, मग- पण माझ्या घरी राहील ना. हा का? मग मग जरा सुधार आता. काय हा, हा, हा. जायचं का आता? हा मग चला चला. जमलं. काय हो तेरे नैना मेरे काय नैनों से भाऊजींना काय मध्ये. लागे रे. अहो प्रवास कसा असा कटला पाहिजे, है की नाही? मग तुम्हाला इथून पुढे ना माझ्यासोबत नेत जावं लागेल म्हणजे हा. भारी प्रवास आहे. मला काय तुझं काय? अगं, आपला नाही काय काय घातली, लय जोरात लागला असा. अहो मग ते कडं विड आहे ना मस्त. घालून आलं ना, बरं केलं. हातारा बितर घेऊन आले ना याला हो मग. व्हायला. तू वहिनीच्या बाजूने मी जास्त आहे. बरं ते जाऊ द्या भाऊजी. हा आता कसं आहे, आम्ही भरपूर दिवसानंतर भेटलोय ना, हा. तर मग जर आम्ही सोबत सोबत चालतो, तुम्ही कशा लगेच आमच्यात चमचा डवता. मग मी जाऊ का घरी? घरी नाही. नाही तुम्ही घरी नका बॅगा जाऊ, तुम्ही इथेच थांबा. आम्ही ना त्या तिथे ना जरा 2-4 फोटो काढून फोटो येतो. काढून येतो. हा का? बॅगा हा. सांभाळ. मोबाईल आहे ना चांगला? हा. मा बापाने एवढा मागला याला फोन फोटो काढायला नेला असतं ना. नको नको आपण दोघं जाऊ दोघं ना. जायचं का? हा, चला बॅगा बाय घरी भाऊजी. ठेवा. घरी नाही, मी इथं बसून राहतो. तुम्ही या फोटो काढून. हा मग इथं बस. हा, काय दारातच बसू काय का? घराची चावी जोडीदार आहे दिली. ना तू. जा लवकर. हा. तेवढं बॅगेची काळजी घ्या. त्यात पैसे कॉलेजची पाणी बॅग आहे. असलं काढून घेऊ नको. सडा काय तुम्ही. तेवढं पुढचं धरलं होतं काय? हा मग ते मेंटल माग लागला असतं माझ्या. फोटोचं काय पडलं होतं एवढं? फोटोचं नव्हतं काय पडलं, ते असंच म्हटलं जावं जरासं, ते लय बडबड करीत होतं. लय बोर करता ते. मग तुम्हाला आठवण नाही आली का माझी? लय आठवण येत होती तुझी, काय सांगायचं. मग आज भेटली नाही का एखादी टवळी? आज नाही भेटली गाडी. आज नाही भेटली म्हणजे? म्हणजे सकाळपासून तुलाच घ्यायला आलतो ना मी. म्हणजे रोज भेटते का? नाही नाही, तिथे स्टँड कडे फिरून बघत होतो आम्ही दोघं, पण काय दिसले नाही. तुला शोधत होतं तिथं. निर्ध्यानावरा चाळे नका करू. नाही नाही, चाळे बंद सगळे. भेटली ती आभार माना, नाही तर हा. भेटत बी नव्हती. भेटली ते आभार मानून. म्हणजे कोण भेटली? हा तूच भेटली नाही का? मी भेटले ना. ती आता तू बऱ्याच 4-5 महिने नव्हती, त्याच्यामुळे माझ्या ध्यानात राहत नाही काही गोष्टी. हा म्हणजे विसरले का? नाही विसरणार नाही, तुला विसरण काय? हा ते असतं, तुम्हाला विसरून देईन का? तुमच्या नाही. उराव मुग दळीन मग अयो. विसर द्याव.
बरं जा 2-3 फोटो काढा धरा. चांगले काढा. पडले. काढा ना लांबून काढा ना जरा. लांब काढ हा. मी का फोटो काढतोय. काय पागल माणूस भेटलाय काय माहिती. या आपल्या दोघांचे काढू. धर तू धर मोबाईल. चांगले आले का? हा मोबाईल माझा म्हणलं चांगलेच येणार आहे ना. काय पोज बीज आहे का नाही? हे काय देतोय ना. हा बस बस. लोक म्हणते ना हा याडावला. हा का? हा मग काय. गेली कुठं गावना बोलल्या बिगर रावना, गेली कुठं गावना बोलल्या बिगर रावना, बुजली या कानाची भोकन खाज बाकी तुमचं खाज बाकी. सजवते की काय? हे काय कुणाच्या बॅगा बिगा घेऊन बसले ते- कोणत्या बाया संग पळून चालले लवकर सांगा तुम्ही. अगं- तुमचा मुद्दा बसवला तुमचा. हा कोणाच्या बॅगे बॅगे कुणाच्या तुम्ही बॅगे कुणाच्या काय करता? अहो तुमचा मुद्दा बसवला मी काय म्हणू तुम्हाला. अहो कुशल बायाची बॅग ही सुद्धा बायाची बॅग. अहो कोणत्या बायाला घेऊन पळून चालले? समोरून कसं करतो बायाची बॅग आहे ती. अहो ही लेडीज बॅग आहे. हा. एवढं कळत नाही का मला. अगं- ही सुद्धा लेडीज बॅग आहे. माहिती? हा ते तुला काय करू. अगं अगं ऐक नाही. हे पण उचलत नाही. अगं ऐक नाही माझी आई. तुम्ही बाया अरे माझी बायको. तुम्ही माझं नाक काटत होते का? नाक कापत होतो तुम्हाला. अगं, माझं तुझं- जात नाही. मिरवते त्वरा मिरवते. अरे अगं अगं माझं ऐकून घे. तुला सांगू का या बॅगा कोणाच्या आहे. कोणाच्या आहे? बायाला घेऊन चालले ना. तू चल माझ्यासोबत चल. ही बॅग घे हातात. मी आता बायाच्या बॅगी वागू का? तुमचा मुर्दा बशीला. अगं. आता मला बॅगी वागायला काय बायांच्या? अगं बरं बाई मी घेतो बॅगा. अयो माझ्या समोर दुसऱ्या बायाच्या बॅगी घेऊन चालले. अयो देवा. आता- मी आता या उडी मारते. नको 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 उडी नको मारू. पाणी जाईल सगळं दुसरीकडे उडून. अहो तुम्हाला लाज लज्जा काही तुम्हाला माझ्या जीवाची काळजी का पाण्याची काळजी पडली तुम्हाला? अगं गाव ताणलेलं राहील म्हणून म्हटलं बाकी काही नाही. अयो बरं ए बाई तू चल माझ्यासोबत चल. पुढे चालायचं आता? अगं या बॅगा कोणाच्या आहेत त्याच्याकडे घेऊन दाखवा मला. जातो. चल नाही दाखवलं ना आज तुमच्या मुर्दात बसवते. अगं हो हा अशी भारी दिसते ना. हा लय भारी दिसते. पाहता येतं का? उडी मारते का? मला पोहता येतं असं तर मी इथं नसते ना. हा का? मग? बघ ना मग उडी मारून एखादी. तुम्ही जा ना. अगं बाया 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 भाऊजी. अहो तुमची काय लाज गेली का? तुम्ही एक बाया पट्टीली आणि या बाबाची बाया कुठे आहे? या बाबा- हा, एक एक बाया पट्टीत आता काय लाजा सोडल्या का? नीट बघ कोण येते. तू आणि कशी काय कवा आली? मी आत्ताच आले. हेच मला घ्यायला आले होते. पण तुम्ही एवढ्या काय अशा घाबरल्यासारख्या का करून राहिल्या? अगं आता काय सांगू तुला. हे बाबा कोणाच तरी बॅगी घेऊन बसला तिथं. आणि कोणाच्या? मला चाललं बाया घेऊन. कोणाच्या? इथे आता माझ्या बायकोच्या. माझ्या आहे त्या. ती माझी कॉलेजची बॅग आहे ना. तुमचा काय रोग बसला होता का? डबा पडला होता माझ्या नवऱ्याला बॅगी घ्यायला लावल्या? जोडीदारी म्हणून लावलं त्याला बॅगा घेऊ लागला. हा का? चांगला आहे मग बिचारा. मला घ्या उचलून तुम्ही. हा हो. घे स्वतःची असं दोघांना दुसऱ्याची घेईन. मग माझ्या नवऱ्याला बॅगी वागायचं नाही अरे संबंध होता. ती उचलायचं लांब राहू दे पण ती उचलली तर पाहिजे ना मला. मग तुम्हाला उचलून पाहिजे का? बघू का? थोबडे देऊ का? उचल ना उचल. थांबा तुम्ही जरासं. हा. अहो ते जाऊ द्या. मग तू आली कसं काय मला हे सांग पहिले. मी आले कसं काय? अहो यायचंच नव्हतं खरं तर मला. आणि हे आहे ना भाऊजी. काय केलं त्यांनी? त्यांनी मला फोन करून लय वेळेत काढलं होतं. या रडतोय असेल तसे लय मला काय सांग व्हिडिओ कॉल करून असं दाखवायचे ते. मला लई क्यू आली मग मी आले. अगं बाय 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 किंवा आली काय यांच्यावर. यांचा मुर्दा बशीला. अगं तुला माहिती का यांनी काय पराक्रम केलाय? म्हणजे? माझ्या नवरा 8 दिवस झालंय मुताड पियतो दारू पितोय तो. आ दारू ढुसून तुला फोन लावला असताना ह्या बैलांनी. काय हो भाऊजी? तिथं आहे का? आ? म्हणजे काय वाकत मी तुम्हाला ना उचलून याच्यातच फेकून देईन आता. नको मरून जाईल वहिनी, मी. आता काय बोलला तो? नाही बोलते आता तुमचं चालू आहे म्हणून थांबून आम्ही घेतलं मी. आता 4-5 महिन्याचं प्रेम आहे, त्यात ऐक आम्ही काय नाही. काय झालं माहिती का लागलो आम्ही वाईट नादाला बरं का. त्या वाईट नादाच्या लागून आहे ना काय. थांबा 1 मिनिट भाऊजी. तुमचं वाईट नाद गेला खड्ड्यामध्ये. मला आधी हे सांगा. म्हणजे तुम्ही दारू पिऊन मला फोन करत होते. तुम्ही मला सगळं खोटं सांगितलं. म्हणजे तुम्ही मला सगळं खोटं बोलून परत वापस आणलं ना. नाही मी तुम्हाला आहे ना 7 वेळा फोन केला ना त्याच्यात ना फक्त मी आहे ना 5 वेळा दारू पिलो होतो. 2 वेळा दारू नव्हतो पिलो मी. म्हणजे तुम्ही बाई. अर्ध सत्य बोलताय वैदी. काय करावं मग आता ह्या माणसाला. तुम्ही हो तुम्हाला काही लाज लाज आहे? अरे एवढा काही dress आहे काही मला फाटेल. हा? अहो, तुमची तर लायकी बरी ड्रेस घ्यायची. ऐक ना बघ मी काय म्हणतो माझं ऐक. काय झालं माहिती का माझ्याकडे आले थोडे पैसे बरं का. मग असं मला वाटलं
की आता आपण थोडीशी करावं माझ्या आयुष्यातली. तर बिचारा जोडीदार एकटा होता, लय दुःखी होता, तुम्ही पण गेला त्याला सोडून. म्हणून यांनी दुःख कमी केलं दुःख कमी केलं आणि त्याच्यात ते काय भाजी? त्याला कमी दुःख होतं ना, ह्यांनी आज हलकं केलं. अगं ऐक ना, माझं ऐकून घे. मी ना तुमची माफी मागतो. ते माफीचं जाऊ द्या खड्यात, पहिला आधी मला प्रश्न उत्तर द्या. अरे काय आरडाओरडा चाललाय? मी चाललो होतो रस्त्याने वावरामध्ये आणि इथं पुलावरच भांडणं चालले तुमचे. काय हे म्हणतो यांचे भांडणं चालले, अहो, आमचे नाही सरपंच चालले. साहेब हा. तू थोबाड बंद कर नाही तर डोक्यातच बॅग अरे. घाली ना आता. ती बॅग माझी आहे. अरे काय तुम्हाला भांडणं काय तिथं घरदार नाहीत का रे? अहो ह्या बाईलांनी आम्हाला भाग पाडलंय भांडणं करायला. हो. त्या पोरीला ती माहेरा गेलती हो दारू घुसून पडत होता तुम्हाला तेव्हा- माहिती कुठं बी माहिती. हा? आणि हा. त्याच्या नादाने शो लागलाय नादाला 8 दिवस झाले हो दारू पितोय. ते पण जाऊ द्या. हं. आणि त्या यांनी पोरीला बोलून घेतलंय फोन करून. यांनी मला खोटं बोलून घेतलं. इकडं यांनी मला फसवलं माहिती का? असं का? होय. आणि गोड बोलून आणले मला आम्हाला इथपर्यंत. ते समजलं तू गेली तिकडं त्याच्यामुळे जास्त ढोसायला लागला आणि याच्या नादाने हाय प्यायला लागला. रोज गावात पिऊन काय सगळे गल्ली बोळान कोणाला पैसे मागायला ते लागले. जाऊ द्या. आणि मग त्याच्यामुळे 50-100 रुपये मागायला लागले ते कोणाला, पण मलाही मागत होते परवा. तुम्ही आज नाही दिले सकाळी? ऐका वरतोड करून म्हणत्या पैशाने दिले, पाहिलं. वरतोड करून म्हणत्या पाहिलं पैशाने का? दिले. हा पाहिलं स्वतःला का? कमवायची एक अक्कल काम आहे का? करायचं हा. यांना आहे ना त्यांचा तुकडा पाणी बंद करा बरं का, आणि सगळंच बंद करा. नाही नको ना. नाही जाऊ दे, नाही तुकडा आता पाणी- मी डायरेक्ट दुसराच पाहते. अरे, ह्या दुसरा. माणसासोबत मी नाही राहू शकत. हा? ए, आश्चर्य अरे खरं बोला. माझा जीव येतोय मला. अरे. मी दुसरी पाहिली असते 4 महिन्यात आता, पण केली का? नाही केली ना. अरे मग लोकांना- भेटली पाहिजे ना. पोरांना पोरी हा? भेटणार आणि तुम्हाला एवढ्या सोन्यासारख्या बायका नाही भेटणार. नाही तुझं खरं आहे. एक काम पण करा दुसरा बघ ते. या दोघींच्या आहे ना पाया पडा तुम्ही. नाही, नाही. चपला पाया आमच्या पडा. नका पाया पडू, आम्ही नसं दुसऱ्या पडायचं नका ते बघणार करतील ते जातील नाही त्यांच्या नाही, मी बाया. ते सांगत होतो सरपंच माझे ना. हे बघ, हे बाई, हे पाया पड. पड चला, पाया. आपलं चल. माझे पाय ए बाई, माझ्याकडनं झाली चूक. आले माझ्याकडनं पैसे. परत देता का? झालो मी बधीर झालो मी. हा? परत पेता नाही नाही पिणार ते सांगतोय सरपंच. मी माफी मागतोय. माफी बरं, मागा. तुमच्या शब्दावर आम्ही राहायला तयार आहे बरं का. माफी मागा माफी मागा. हे बघ बाई, माझ्याकडनं आहे ना चूक झाली. मी आता इथून पुढे आहे ना कधीच दारू पिणार नाही. कधी म्हणजे कधीच दारू त्याच्या- पिणार नाही. आणि पेले ना कधी मध्ये पेणार? हा? नाही पेणार कधी. बघा तुमच्या समोर काय बोलू राहिले पाहिलं तुमच्या का? हातात आहे ना जर पेले ना तर तुम्ही खुशाल माहेरी निघून जा. मी काहीच म्हणणार मायरे नाही, मी त्यांच्या समोर त्यांच्याच गावात त्याकडे मुलाशी लग्न करून घे. मसा बॉम्बा ठोकीत मग या घरी मी लग्न नाही करायचे. पाहिलं. मग? मी एरियात ढकलून देईन. चालले मी पण. अगं ती तिची बॅग आहे. गेले निघून. काय करता तुम्ही माहिती का? ज्यांना सोडून प्यायचं पण सरपंच ते सांगतोय लाग मामी. दिवसात सांगून उपयोग नाही. आचरणात आणा. आता आजपासून आम्ही दारू पिणार नाही. पेणार नाही. हा. आजच्या दिवस टेन्शन मध्ये झालं हे आता सरपंच. पळ, त्या जातील कुठं पळ.